गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू. हे वाक्य कानात साठवून ठेवा. कधी हे वाक्य तुम्हाला मंचावर शेवटचं ऐकायला मिळेल काही सांगता येणार नाही. येस, याला दोन कारण आहेत ना. अपमानाचे विनोद करायचं नाही आणि दुसरं म्हणजे बॉडी शेमिंग करायचं नाही. त्यामुळे लेखक आहे ना टेन्शनमध्ये आलेत. ते म्हणतात आता गौरव वनिताचं स्किट लिहायचं तरी कसं. कारण कसं आहे माहिती आहे का, जेलबिन मछली आणि अपमान बिन गौरवचं स्किट ली हे दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. येस, तर आता काय झालेलं आहे तुम्ही बघितलं ना, लेखकाला काय सुचतच नाहीये म्हणून त्यांनी काय केलं, यमक जुळवलाय. म्हणजे मछली आणि स्किटली. क्या बात आहे यार. म्हणजे काय वेळ आली लेखकांवर. काही आपलं. दुसरं कारण अजून एक आहे की आता मी अभिनय करायचं सोडलेलं आहे. क्या बात आहे. खांडेकर, मी अभिनय करायचं सोडलंय पण मी दिग्दर्शनात पाऊल टाकलंय. अरे ऐक ना बाबा. हा, आता मी दिग्दर्शनात पाऊल टाकायचं ठरवलंय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थातच ही प्रेरणा मी कोणाकडनं घेतली आहे. प्रसाद सर, तुम्ही चित्रपटात दिग्दर्शन करताना तसं मी पटापटात दिग्दर्शन करायचं ठरवलेलं आहे. हो, आता मी इथे युथ फेस्टिवलला ह्या कॉलेजमध्ये एकांकिका बसवणार आहे. त्यासाठीच मी इथे आलोय MHJ कॉलेजमध्ये. पण मला अजूनही कळत नाही त्या प्रिन्सिपल अजून आल्या कशा नाहीत. आले. अच्छा, प्रश्न पडल्या पडल्या उत्तर समोरून चालत आलंय. नमस्कार मॅडम, मी गौरव मोरे. नमस्कार, बोला काय काम होतं. मी दिग्दर्शक आहे. पोलिसांना माहिती आहे. म्हणजे परवानगी घेतली आहे ना तुम्ही. काय संबंध. काय कुठून दिग्दर्शक वाटता. म्हणजे हो, दिग्दर्शक कसे असतात जरा बघा आजूबाजूला. ते बघ समोर एक बसलेत, तिथे मागे खुर्चीत एक लोळतायत. तुम्ही स्वतःकडे जरा बघा आणि सांगा दिग्दर्शक कुठून वाटता तुम्ही. त्यात काय झालं, म्हणजे मी दिग्दर्शक बनू शकत नाही का. अरे मलाही दिग्दर्शक बनायचं आहे. तुम्ही हा शब्द बोललात इथे चालेल सगळं. पर्सनल बोलू नका हा प्लीज. आपण जरा कामाचं बोलूया का. हो बोलूया ना, बोलूया. नमस्कार, मी गौरव मोरे. मला तुमच्या कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलला डिरेक्शन करायची इच्छा आहे. थोडक्यात तुम्ही काय लेट केलं हो तुम्ही. लेट केलं म्हणजे म्हणजे तुम्ही आता बोलायच्या आधीच मला तुमच्या हास्य जत्रेमधून एका दिग्दर्शकाचा फोन आला होता. एक मिनिट, मी सांगतो. ओमकार भोजने. बरोबर ओळखलंय तुम्ही. त्यांनी फोन केला. अहो केवढे मोठे दिग्दर्शक आहेत ते. केवढं युथ म्हणजे तेच बसवतात. म्हणजे त्याचे स्टुडंट आहेत ना, त्यांना पितामह म्हणूनच ओळखतात. आणि ते तर म्हणाले मला की या स्पर्धेच्या तालमीसाठी शूटिंग बुडवावं लागलं ना तरी चालेल. हो, पण तालीम करायची. आता एवढ्या डेडिकेशनने एवढे मोठे दिग्दर्शक तयार असताना मी तुम्हाला का संधी द्यायची मला सांगा. मला सांगा आता तुम्ही स्किट कोणासोबत करताय. ऍक्च्युली पॉइंट आहे. बरं दिली मी तुम्हाला संधी दिली. बोला तुम्ही काय काय बसू शकता. स्किट बसवतो, एकांकिका बसवतो, माईम बसवतो, पत्राटे बसवतो. आणि मॅडम माझ्याकडे एकांकिकेसाठी एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे. हो. काय 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 कॉन्सेप्ट आहे. धरणग्रस्त आणि विस्थापितांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका आहे माझ्याकडे. कडक आहे, कडक, ज्वलंत विषय. येस. स्टोरी सांगा ना. हे बघा, एक जोडपा आहे, त्यांना एक लहान मूल आहे. हा, धरण बांधल्यामुळे ते विस्थापित झालेत. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि हे सगळं ते लहान मूल बघतंय. ज्या बाल मनावर त्याचा परिणाम होतोय. अशी स्टोरी आहे आपली. क्या बात है. एक सजेशन सांगू का. ऑलवेज सजेशन, ऑलवेज वेलकम. सांगा ना काय. ते लहान मूल आहे ना, त्याला संत्र आवडतं असं दाखवलं तर चालेल का. संत्र म्हणजे हरकत नाही, पण मला असं विचार संत्र का. काय ना, माझा मुलगा आहे ना सोनू, तो मागच्या वर्षी एक पात्री स्पर्धेत संत्र बनला होता असा. तर ते संत्र्याचा ड्रेस तसाच पडून राहिला हो, नंतर वापरलाच नाही कुणी. तर मग आता आहे घरात, तर मग कोणी संत्र म्हणून एंट्री घेतली तर काय हरकत आहे, वापरला जाईल ना पटकन. ऐका जरा, धरण फुटलंय, लोकांची घरं वाहून गेली आहेत, लोक रडतायत. सिरियस एकांकिका आहे. सिरियस एकांकिका चालू असताना विंगेतून एक संत्र चालत चालत येतंय. कसं दिसेल ते. कसं दिसेल. नाही बरं नाही दिसणार खरं. बरोबर ना. पण ते थोडंसं ऍडजस्ट झालं असतं तर मग आपण केलं असतं ऍडजस्ट. पण
एकांकिका सिरियस आहे, ऍडजस्ट नाही होऊ शकत. सॉरी प्लीज. नाही होऊ शकत. नाही, माझी काही हरकत नाही. मी आपल्याला सजेशन देते. आता माझ्या घरात संत्र्याचा ड्रेस पडू नये म्हणून कॉलेजला कशाला वेटीस धरायचं. बरोबर आहे तुमचं. चांगला होता ड्रेस, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही सांगा पुढे स्टोरी सांगा. हा, पुढे स्टोरी अशी होती. पडदा उघडतो, रंगमंचावर अंधार आहे, डाव्या बाजूने लाईट येते आणि 20 मुलं भिंत म्हणून, धरणाची भिंत म्हणून मध्ये उभे आहेत. 20 मुलांना स्टेजवर उभं करणार. येस, माय क्रिएटिव्हिटी. संधी देणार. येस येस. आणि मागे धरण आहे. हे धरण आहे, हे धरण. हे सगळं धरण आहे आणि अचानक आतून एक किंकाळी ऐकू येते. किंकाळी काय ऐकू येईल? म्हणजे मी असेल ना स्टेजच्या बाजूला, कोणी तोंडात ना आवाज करणार, थोपाडच फोडेल. किंकाळी कशाला? ओ मॅडम, ती व्यवस्थेने दाबलेल्या समाजाची किंकाळी आहे. ती किंकाळी आहे ती. अच्छा, म्हणजे तुम्ही बसवलेला जी मी बसवली आहे. तुमचा पडला कोणतरी गचकला, ती किंकाळी नाहीये. कळतं का तुम्हाला? ती व्यवस्थेने, हा, ती किंकाळी ही. मॅडम मला प्लीज सांगू द्या ना, तुम्ही असं मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करू नका ना. हे सगळं झालं. एका बाजूला झोपडपट्टी दिसते, अशी छोटी झोपडी आहे. तिकडनं एक माणूस असा बाहेर येतो, जगना नावाचा, आणि तो म्हणतो, पायजा ए पायजा, भिल्या कुठं आहे ग? नाही म्हणलं त्याला घेऊन गेलो असतो धरणाचं काम बघायला. असं स्टार्ट आहे. सर हे खरंच उत्तम आहे. उत्तम आहे ना? भारीच आहे. पण मी काय म्हणते, तो असा म्हणाला तर कसं? बायजे ए बायजे, जनता शिक्षण संस्थेचे MSJ म्हणजे महाराज हुप्प्या जंगली महाविद्यालय भांडूप पूर्व बघायला येतस का? असं म्हणाला तर हे काय होतं तुम्ही बोलत ते? आपल्या कॉलेजचं नाव आहे ना. हे कॉलेजचं नाव आहे ना. घेतलं ना तर अण्णासाहेबांना बरं वाटेल. ते आपण घेणारच आहोत. आपण अनाउन्समेंट करणार ना, तेव्हा कॉलेजचं नाव घेणार आहे आपण. अनाउन्समेंट वरून आठवलं. अनाउन्समेंट सांगा, काय घेणार तुम्ही? येस, सांगतो. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून MSJ महाविद्यालय. एक मिनिट. ते ठीक आहे. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन. हा, त्याच्या पुढे हे वाचा आणि मग नंतर विनम्र अभिवादन करून मग MSJ हायस्कूल वगैरे हे वाचायचं आहे. हा, त्यांनी रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अण्णासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब थोरले जमदाडे, काकासाहेब थोरले जमदाडे, भैयासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब धाकले जमदाडे, चिपळे स्टेशनरी, हावरे लेडीज टेलर, उत्तम साऊंड सर्व्हिस यांच्या आशीर्वादाने. हे काय? हे काय? अरे एकांकिका कधी करायची आपण? हे सगळं वास्तव एकांकिका कधी करायची? नाही, मला मान्य आहे, पण देणगीदारांची नावं आहेत ना, ती घ्यायलाच पाहिजे. मी अजिबात घेणार नाही. एक काम करा, तुम्ही एकांकिका आहे ना, तुम्ही त्या ओमकार भोजनला करायला द्या. मी अजिबात करत नाही. मी फक्त स्किट आणि माईम करणार. ओके? तुम्ही स्किट पण करता? येस. काय काय विषय काय स्किटचा? घरोघरी शौचालय हा स्किटचा विषय आहे. शौचालय. याच्यात ते संत्र कुठेतरी ऍडजस्ट करून टाका ना, ड्रेस वापरला जाईल आपला. जमलं तर करा. अरे घरोघरी शौचालय ह्या थीमला संत्र जाईल का? जरा विचार करा ना तुम्ही. नाही, मला वाटलं कुठे पटकन असं ऍडजस्ट झालं तर. नाही ऍडजस्ट होणार. हो, कसं वाटेल ते? संत्र्याचा ड्रेस घालून कुणीतरी टमरेल हातात घेऊन बिया टाकायला चाललंय. काय हे नाही जमत हे मला. नाही, मग तुमच्या डोक्यात काय आहे? माझ्या डोक्यात असं आहे की तो गरीब माणूस आहे, बिचारा गावचा गरीब माणूस आहे. त्याला ना शौचालय बांधायचं आहे, त्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू आहे. म्हणजे कसं आहे की आयुष्यभर रस्त्याच्या कडेला तोंड खाली करून बसणारा माणूस कधी एकदा स्वतःचं शौचालय घरात बांधतोय आणि ताठ मानेने स्वतःच्या घरात बसतोय. ही आपली स्किट आहे. क्या बात आहे. हे भारी आहे. फक्त शौचालयाच्या बाहेर जी पाटी असते ना, त्याच्यावर अण्णासाहेब यांच्या सौजन्याने, आणि ही जी लिस्ट आहे ना, ती आतमधल्या पाटीवर देणगीदारांची नावं. एवढंच करून. हे देणगीदार. मी ही स्किट करणार नाही. तुम्हाला ही नावं लिहायची असतील ना, तुम्ही ओमकार भोजनाला सांगा आणि त्याला सांगा करायला. मी फक्त माईम बसवणार, स्किट बसवणार नाही. माईम म्हणजे मूकनाट्य. ह्याच्यात डायलॉग नसतात, फक्त हावभाव, एक्सप्रेशन्सने आपण ओळखायचं असतं. अच्छा, म्हणजे आपण काही बोलायचं नाही, ऍक्टिंग करायची आणि मग समोरचा ओळखतो. येस. मी बसू काय? हो, मी चॅम्पियन आहे याच्यात. ह्याच्यामध्ये दाखवा करून. ओळखा आता मी काय करतो. लिफ्ट. नाही नाही, मग हे म्हणजे हिंदी. अरे फालतू दमशेराज आहे हे, माईम नाहीये. कळलं काय? अरे माझी थीम वेगळी आहे. वृक्षतोड आणि चिपकू आंदोलन ह्याच्यावरती मी माईम करणार आहे. कळलं काय? वा वा. यस. याच्यात तर संत्र ऍडजस्ट होऊन जाईलच. हे भारी आहे. तुमची इच्छा पूर्ण करतो आणि संत्र्यांना सगळीकडे ऍडजस्ट करतो. एकांकिका, स्किट, माईम सगळीकडे. बस चालेल. हा, मागच्या वेळेचा शामरुगाचा ड्रेस पण आहे तो पण करतो ऍडजस्ट. तो पण करतो. मी काय करतो, एक माणूस संत्रा खाईल, त्याला जोरात कळ लागेल, तो रस्त्याच्या कडेला बसेल, तिकडे शामरुग जाईल आणि बोलेल, काय रे नागड्या काय करतो? तो वैतागेल, तो घरी जाईल, शौचालय बांधेल. झालं
झालं स्किट, अजून काय बाकी आहे का सांगा. अरे काय तुम्ही पण. ऍक्च्युली सर अजून जरा बरी स्क्रिप्ट असती ना तर बरं झालं असतं. म्हणजे शामरुग येतो तोपर्यंत बरं हा. आहे, त्याच्या आधीची जरा बरी असते. अजून काय पाहिजे सांगा ना मला. माझ्याकडे एक स्टोरी आहे, मी सांगू का? आहे तुमच्याकडे, सांगा. नाही, माझा नवरा मला रोज म्हणतो की तुला रोज नवीन नवीन छान छान सुचतं. तू कोणत्या वेळी बोलतो ना हे पण जरा बघा जरा. जेवताना बोलतो मला रोज नवीन नवीन पदार्थ सुचतं हा. ना, तेव्हा बोलतो. हा हो. आणि ते संत्र्याचं स्किट आहे ना, आमच्या छोटूला मीच लिहून दिलं हो होतं. काय? आणि आता जे मी करणार आहे हा. ना ते मी करते हा नेहमी. ऐका. मोर नाचतो थुई थुई पिसारा फुलवून सगळा, एका पायावर उभा बगळा, पोपट बोलतो मी असो कसं वेगळो 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 वेगळो, बेडकाच्या लग्नाला गाव जमलाय सगळा. मस्त मस्त गेलं, मस्त गेले, आवडलं मला. आवडलं का? हे काय केलं तुम्ही, नाचलात? हा? अरे असं नाचू नका, खड्डे पडतील. हा? नाचताय. तुम्हाला नाही आवडलंय? काय हे? अहो ही तर सुरुवात आहे, अहो, याच्या पुढे अख्खं नाटक आहे. नका ना मॅडम असं करू, माझी क्रिएटिव्हिटी मरते हो सगळी. मोराचं वाचते, हा. तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे? हा. तुम्ही लिहिले? हा मी लिहिलंय, हे वाचा. हम्म. मोर म्हणतो हा. बेडूक मामा बघ माझा पिसारा किती सुंदर आहे. बेडूक म्हणतो डराव डराव, तुझ्या पिसारात काय मजाच नाही राव. हे डायलॉग तुम्ही लिहिलेत? हो. लिहिताना पेन थुकला का ना तुमच्यावर? अरे हात हात मी लिहिणार नाही अजिबात. अहो, चांगलं. चल. अहो, चांगलं. अरे खड्ड्यात गेले तुझे पैसे. अहो, ऐका. आता तिकडे अहो, चांगलं लिहिलंय. ओ,